धर्माधिकारी साधारण 14 वर्षापूर्वी या ठिकाणी आपल्याला आरोग्य या विषयावरती मार्गदर्शन दिले. त्यांचं सामाजिक काम या ठिकाणी नाशिक जिल्ह्याला माहिती आहे. परंतु या ठिकाणी हा विषय घेत असताना आपण दरवर्षी वेगवेगळ्या विषयांवरती या ठिकाणी विषय घेत असतो. परंतु आजकाल माणसाची लाईफस्टाईल आणि त्यातून असलेला संघर्ष आणि त्या संघर्षातून आजचा माणूस कुठे आहे आणि तो काय करतो आहे याचं उत्तर प्रत्येक कुटुंब शोधत असतं. आणि म्हणून जीवनमरणाचा हा जो काही खेळ चालू आहे या खेळामधील हा मानवाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा विषय. आणि हा विषय घेत असताना आज दुपारी दादा आम्ही बसलेलो होतो. बरेच जण त्या ठिकाणी गावात चर्चा करत होतो की 90तला माणूस आपल्या गावात किती 90 वर्षाचा माणूस आपल्या गावात शोधून या ठिकाणी मिळत नाही. सिन्नर तालुका किंवा इतर तालुक्यांमध्ये गेलं, दसक्रिया विधी असेल किंवा वर्षश्राद्ध असेल किंवा लग्नामध्ये जर गेलं तर त्या ठिकाणी म्हाताऱ्या माणसांची संख्या ही फार मोठी दिसते. आणि मग आपल्याकडे लग्न किंवा दसक्रिया विधी किंवा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये हे माणसं कुठं हरवले आहे आणि ती पिढी कुठं गेली याचा शोध या ठिकाणी घेतला तर आपल्याला तो मिळत नाही. मी आत्ताच शेजारी बघायला गेलो होतो की आपल्याकडे एक माणूस आहे, पण ते थोडे झोपले होते. सहज भेटायला गेलो शांभाऊकडे, पण परत निघून आलो. तर गावात 90 वर्षाचं मला वाटतं या आपल्या गावात कोणी जिवंत नाही. आणि मग माणूस या ठिकाणी का आला आत्ता? आणि मग शाळेत सहज विचारला प्रश्न अनेकांना की माणसाचं आयुष्य किती? तर आत्ता पण विचारलं तर डॉक्टर साहेब विचारा कोणाला का माणसाचं आयुष्य किती वर्ष आयुष्य रे? म्हणजे 100 वर्ष जगायची सुद्धा आता कोणाला इच्छा राहिलेली नाही. म्हणजे तो त्याचा दोष नाही आहे. हा आपण समाजाने जी काही परिस्थिती तयार केली ही माणूस 100 वर्षाच्या पुढं जगतो. 150 वर्ष माणसाचं आयुष्य आहे. आणि आज पण जपानमधला 110 वर्षाचा माणूस काम करतोय आपण बघतोय. आणि मग भारतातला माणूस खेड्यातला माणूस जो 100 वर्ष जगायला पाहिजे होता तो का जगत नाही? तर याचे उत्तर शोधण्यासाठी खऱ्या अर्थाने व्याख्यान मला आहे असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीनं आजचा विषय हा इतका महत्त्वाचा आहे की तो आपल्या प्रत्येकाच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. आणि स्वर्गाचं जर दार उघडायचं नसेल तर या ठिकाणी ही पिढी पुढची पिढी म्हणजे आम्ही आमचं आयुष्य खराब केलेलं आहे, परंतु पुढची पिढी जर चांगली जर घडवायची असेल तर ही सर्व यांच्या हातात आहे. डाव्या बाजूला जे बसलेले त्यांच्या हातात आहे. आणि म्हणून या ठिकाणी गेल्या 2 वर्षापासून मी जी काही आरोग्याच्या समस्येशी झटत होतो. आणि म्हणून गेल्या 2 महिन्यापूर्वी मी मुंबईला जाऊन वरचा घंटा वाजून परत आलेलो आहे. आणि तो घंटा वाजत असताना मला पण वाटलं की आपल्याला पण ती थोडीफार संधी या ठिकाणी जगण्याची मिळाली. आणि तो जगण्याचा आनंद जर घ्यायचा असेल तर एक चांगल्या प्रकारचं आनंद आपण पण दुसऱ्याला देऊ शकतो. आणि तो आपण करावा आणि त्यामध्ये आपण पुढे जावं. माणूस पैसा आणि संपत्तीच्या ओघामध्ये आयुष्य विसरून गेला आहे. आणि ते आयुष्य खऱ्या अर्थाने जर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला हा हवा. आणि मग आपण सर्व ही पिढी घडत असताना आपण त्यांच्याकडे बघायलाच कोणी तयार नाही. आज जर शाळेत गेलं तर 2 तास जर मुलं उभे राहिले तर 10 मुलींना चक्कर येतात.
ते उभे राहू शकत नाही, 1 ताससुद्धा उन्हामध्ये प्रार्थनेला उभं राहू शकत नाही. आणि कुठलाच विद्यार्थी त्या ठिकाणी खेळ हा खेळत नाही. तंदुरुस्त हा त्या ठिकाणी कोणी दिसतच नाही. अनेक खेळ, मैदानी खेळ, म्हणजे ही पिढी बसलेली अनेक खेळ खेळत होती, ही पिढी आज कुठेच त्या ठिकाणी दिसत नाही. क्रिकेट हा लोप पावलेला आहे. कबड्डी हा कुठं खेळताना दिसत नाही. पळणं, कुस्ती किंवा हे काहीच खेळ या ठिकाणी दिसत नाही. आणि खेळ दिसत नसल्यामुळे हारण्याची जी काही सवय माणसाला लागते, म्हणजे हारला का माणूस अजून मोठा होतो, पण तो हारत नाही. आणि म्हणून तरुण वर्गामध्ये आत्महत्याचं प्रमाण या ठिकाणी वाढलेलं आहे. आणि रडण्याचं पण काही झालं का माणूस रडून देतो, म्हणजे अपमान पचवण्याची शक्ती पण या ठिकाणी माणूस कुठंतरी हरवलेला आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपण कुठे आहोत, आपण किती संपत्ती कमवली, किती पैसा कमावला, परंतु आपल्या पिढीसाठी आपण काय करत आहोत याचं पण उत्तर या ठिकाणी आपण शोधलं पाहिजे. आणि म्हणून काही प्रमाणामध्ये मी या ठिकाणी आमच्या गावात माहिती, माझं जवळजवळ 150 किलोच्या आसपास वजन झालं होतं, तुम्हाला मी फोटो पण दाखवला. आणि म्हणून मी थोडेफार उत्तरं या ठिकाणी स्वतः शोधण्याचा प्रयत्न केला. आणि तो प्रयत्न करत असताना आपल्यासारख्यांच्या सहवासामध्ये राहून त्या ठिकाणी अनेक संकटांना सामना करत असताना अनेक लोकांच्या व्यथा त्या ठिकाणी बघितल्या. मी मेडिकल कॉलेजमध्ये ह्या लोकांमुळे जवळजवळ 4-5 वर्षापासून दररोज जायचा प्रसंग मला त्या ठिकाणी संचालक म्हणून येतो. आणि मग त्यावेळेस आजारी लोक, बेडवरती पडलेले माणसं मी बघतो का इकडनं तिकडनं सलाईन, रक्त, इतके त्रासदायक त्या ठिकाणची परिस्थिती जर बघितली. आणि वय वर्ष जर बघितलं तर 55, 60, 35, 25, 20, 10, 5. काल एक 7 वर्षाच्या मुलीचं ऑपरेशन केलं सर, आणि तिच्या फुफ्फुस आणि हृदय याच्यामध्ये 2 मोठ्या गाठी होत्या 7 वर्षाच्या मुलीच्या. तिचं ऑपरेशन मोठ्या दवाखान्यांमध्ये कोणीच करायला तयार नव्हतं. आणि मग हे बघत असताना आपला समाज कुठे आहे, मग आपल्या समाजात ह्या गोष्टींकडे आपण का लक्ष देत नाही, तर याचं खरं जर कारण असेल तर ते आपलं जी काही चूल आहे अन्न शिजवायची, ती चूल मेन ती चूल आहे. आणि तिथून आपलं आयुष्य या ठिकाणी कमी झालेलं आहे. आज जर बघितलं तर माणसाला माहीतच नाही का चांगलं खाल्ल्याने आपलं शरीर चांगलं असतं, म्हणजे चांगला आहार घेतला पाहिजे, भरपूर पाणी पिलं पाहिजे, भरपूर झोप घेतली पाहिजे, कमीत कमी 20% व्यायाम केला पाहिजे, चांगला सकारात्मक विचार केला पाहिजे. ह्या गोष्टीकडे बघायलाच कोणी तयार नाही. आणि चांगलं फूड तर हे अजिबात माहीत नाही. म्हणून मी काल परवा अण्णासाहेब साठेंच्या जयंतीच्या निमित्ताने मला बोलायची संधी मिळाली. मी काही जणांनी त्या ठिकाणी सांगितलं की आपण जो काही मारा या ठिकाणी करतोय अन्नाचा, तो अन्नाचा माराच चुकीच्या पद्धतीचा आहे. मागची पिढी आमच्या गावामध्ये 88पर्यंत गहू हे खात नव्हते. ब्रेड, बिस्किट, पाव, पिझ्झा या गोष्टी या गावामध्ये माहीत नव्हत्या. 88च्या आधीची पिढी एकदम चांगली होती. कारण आज जर बघितलं तर डायबेटीजचं असं घर नाही का त्या ठिकाणी डायबेटीजचं पेशंट नाही, असं घर नाही त्याच्या आजूबाजूला. म्हणजे 10 माणसांमध्ये 5 माणसं हे हृदयरोग आणि डायबेटीसने व्याकुळ झालेले. याचे कारणं जर शोधले तर खऱ्या अर्थाने जी काही आपली लाईफस्टाईल आहे ही चुकीची आहे. आणि म्हणून आपण त्याच्यावरती काही करू शकतो का, आपण काहीतरी त्या ठिकाणी समाजाला देऊ शकतो का, असा विचार या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी 2-5 मिनटात संपवतो. महिला वर्गाला मी विनंती करतो की आपण या पिढीला देत असताना आपण काय देतो. आज जर शाळेमध्ये जर बघितलं तर आई मुलांना डबे देते, 40% डब्यांमध्ये फक्त पोहे, कुरकुरे पॅक, भत्ता, अशी परिस्थिती त्या शाळेंमध्ये डबे उघडून बघितल्यावर दिसते. प्रत्येक तुम्ही आपण सर्व पालक आहोत, शाळेमध्ये जाऊन बघा काय असतं. कॅडबरी चॉकलेट आणि जी
जीवनामध्ये या पिढीला गरजच नाही. आणि मग आपल्याला असं वाटतं की यांचं खानपानाकडं लक्ष नाही आणि हे शाळेमध्ये हुशार असलं पाहिजे. जर त्याचं आरोग्यच जर चांगलं नसेल तर ते हुशार राहील कुठून? म्हणजे ज्याच्यासाठी करतो आपण त्याच्याकडे लक्ष न देता वेगळ्या पद्धतीचे त्या ठिकाणी आपला समाज या ठिकाणी वावरत चालला. पॅकिंग फूड, बिस्किटं हेच त्या मुलांना देतात. आणि आज शासन पण म्हणतं पूर्वी सुकडी देत होते, प्रोटीनयुक्त खायला द्यायचे. म्हणून एक माणसाला किती प्रमाणामध्ये प्रोटीन पाहिजे हे आपल्या कुटुंबांना कोणालाच माहीत नाही. जर माझं वजन जर 100 किलो आहे तर मला 100 ग्राम प्रोटीन हे दररोज जगायला पाहिजेच. मग आपल्या जीवनामध्ये प्रोटीन कुठून कुठून मिळतं? पूर्वी लोक उडदाची डाळ खात होते, गावठी तूप खात होते, सोयाबीन खात होते, अंड्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये होतं आणि मग बदाम खात होते. एक अंडा खाल्लं तर 6 ग्रॅम प्रोटीन मिळतं, 4 बदाम खाल्ले तर जवळजवळ 4 ग्राम प्रोटीन मिळतं, 125 ग्राम मोड आलेली उसळ खाल्ली तर 12 ग्राम प्रोटीन मिळतं. मग थोडंफार इकडं तिकडं असेल, पण आपण हे आपल्या कुटुंबात देतो का? प्रोटीनयुक्त खाद्य आपण त्या ठिकाणी देतो का? सकाळी नाश्ता किती वाजता केला पाहिजे? म्हणजे 8 ते 9च्या दरम्यान शरीराला सर्वात चांगलं खायला पाहिजे, डॉक्टर सांगतील. आणि मग ते प्रमाण आपण किती ठेवतो जेवणामध्ये? आमच्याकडे काय, फक्त बटाट्याची भाजी, पोळी, संपला विषय, भात. म्हणजे त्या आहारावरती भाजीपाल्याचा कच्चा किती प्रमाणात पाहिजे? शरीराला कच्च्याची दररोज जोड पाहिजे. आणि मग ह्या प्रमाणामध्ये कुठेही दिलं जात नाही. तेलाचा मारा फार मोठ्या प्रमाणामध्ये. आज मी काल परवा पण सांगितलं की 1 किलो तेल बनवायला 4 किलो शेंगदाणे लागतात, 3.5 ते 4 किलो शेंगदाणे लागतात. आणि 4 किलो शेंगदाण्याची किंमत जर काढली तर काय भाव आहे शेंगदाणे? 120 रुपये. म्हणजे 4 किलो शेंगदाणे किती रुपयाचे होतात? 480. आणि 1 किलो तेल किती भाव मिळतं शेंगदाण्याचं? 200 रुपयात. मग तिथं आपला नाना आहे का द्यायला? तरी पण आपण हिशोब करत नाही, तरी चाललं वतायचं काम त्याच्यामध्ये. आणि सर्वात जास्त आज आम्ही चर्चा करत होतो का परदेशामध्ये, जपानमध्ये आपलं जे खाद्य आहे याच्यापेक्षा ते वेगळ्या प्रकारचं खातात. मग आपण अशा गोष्टी प्लास्टिकमध्ये गरम 200 म्हणजे डिग्रीपर्यंत तापवली जाते, 45 डिग्रीच्या पुढं तापवलं जातं. आणि त्या प्लास्टिकच्या डब्यात मुलाला ती भाजी ओतून दिली जाते. ते प्लास्टिक वितळतं, डायरेक्ट पोटामध्ये जातं. साखरेचं प्रमाण इतकं मोठ्या प्रमाणामध्ये आज ग्रामीण भागामध्ये. साखर जर मूळ आजाराचं असेल तर ज्याच्या शरीरात साखर त्याला 100% कॅन्सर होणार. सरांना विचारा. कारण साखर ही असा घटक आहे का त्याच्यामध्ये जे काही गंधक आहे ते गंधक डायरेक्ट पोटामध्ये जातं. आणि साखर बनवताना त्या ठिकाणी दादा आहे 23 प्रकारचे रासायनिक वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल वापरले जातात. आणि साखर जी खातो आपण त्याच्यात सुक्रोज नावाचा जो घटक आहे, तो सुक्रोज जनावरसुद्धा पचू शकत नाही, तो आपण डायरेक्ट साखर खातो. आणि ते साखरेचं प्रमाण विचारायचंच नाही, कुठून कुठून साखर खातो. एक माणसाला 8 ग्रॅम साखरेची गरज आहे दररोज. 8 ग्रॅम साखर पाहिजे फक्त. आणि अति खाल्ल्यामुळे साखरे बसून ज्याच्या शरीरात साखर कमी त्याला कधीच कॅन्सर होणार नाही. आज जर बघितलं टाटासारख्या ठिकाणी, मी मामांना घेऊन जातो, आज 1 लाख लोक त्या ठिकाणी कॅन्सरने ग्रस्त आहे. आज आपल्या आजूबाजूला कॅन्सरचे प्रमाण किती मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं. याला मूळ कारण असेल तर ब्रेड, बिस्किट, पाव आणि त्याच्यानंतर नंबर लागतो तो साखरीचा. आणि मग आपण बदलणार आहोत की नाही? आपण याच्यावरती अभ्यास करणार आहोत की नाही? शरीराला पाण्याची गरज किती माहीत नाही. 20 किलो वजन असेल तर 1 लिटर पाणी पिलं पाहिजे. म्हणजे मला जर 100 किलो वजन आहे तर मी 5 लिटर पाणी 6 वाजेच्या आत पिलं पाहिजे. झोप ही माणसाची सकाळी 5 वाजेला तो उठला पाहिजे. 5ला तो जर उठला तर तो जर व्यायाम करून आला तर मेंदूमध्ये इंडोफिन नावाचं जे घटक आहे तो
त्या व्यायामाने तयार होतो. तो इंडोफिन नावाचा घटक माणसाला रोगप्रतिकार शक्ती त्याची त्याच्यामुळे वाढते. त्याच्यामुळे त्याची हेल्थ ही चांगली राहते, स्मरणशक्ती चांगली राहते. म्हणून ॲरोबिक पद्धतीचा व्यायाम हा सकाळच्या प्रहारामध्ये केला पाहिजे. म्हणून एक 5-6 गोष्टींवरती जर आपण लक्ष दिलं तर माणसाचं जे काही आयुष्य खराब होत चाललं आहे, यांनी जे सांगितलं 75 वर्ष आयुष्य, ते जर माणसाचं जर कुठेतरी आपल्याला बदलायचं असेल तर आपण चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी एकत्र येऊन आरोग्याच्या ज्या काही समस्या आहे त्याच्यावरती बोललं पाहिजे, चर्चा केली पाहिजे. आणि त्यातून आपले जे काही प्रश्न आहे, आज दवाखाने सरांचं छोटंसं हॉस्पिटल होतं आधी, आज सरांना 200 बेडचं नवीन हॉस्पिटल करावं लागलं. आपलं नाशिकचं 500 बेडचं हॉस्पिटल होतं, ते 1000 बेडचं करत झालं. आणि मग ही परिस्थिती जर बदलायची जर नसेल तर आरोग्याच्या बाबत जर आपण काही काळजी घेणार नसेल तर हे दिवस आपले असेच पुढं चालू राहतील. आणि मग जास्त खाल्ल्याने काय काय होतं, अति अन्न सेवनसुद्धा घातक आहे. ही ऊर्जा जी लागते त्याला कॅलरीज म्हणतात. आणि 1 किलो वजनाला 22 कॅलरीज लागतात. 1 किलो वजनाला 22 कॅलरीज लागतात. आणि जर माझं 100 किलो वजन तर मला 2200 कॅलरीज मी खाल्ल्या पाहिजे दररोज. जर मी अति कॅलरीज खाल्ल्या तर माझे केस उडून जातात, चष्मा लागतो, नजर कमी होते, रक्तामध्ये घटक इतर वाढले जातात. अति अन्न सेवन हे सुद्धा माणसाच्या दृष्टीनं घातक आहे. म्हणून त्या कॅलरीजचा हिशोब आपला डाएट कसा आहे. 1 पाव वडा जर खाल्ला तर 350 कॅलरीज त्या ठिकाणी आपल्या शरीरात बॅड जातात. बॅड कॅलरीज आपण त्या घालून घेतो. 1 कप कॉफी जर पिलं तर 5 किलोमीटर पळालं तरी बाहेर पडत नाही. 1 कप कॉफी 400च्या आसपास तिच्या कॅलरीज असतात. 1 प्लेट भत्ता खाल्ला तर 250 कॅलरीज त्या ठिकाणी त्या भत्त्यामध्ये असतात. मुमूज 6 मुमूज जर खाल्ले तर 400 कॅलरीज त्या ठिकाणी असतात. बर्गर जे मुलं खातात, 1 बर्गर 2200 कॅलरीज एका बर्गरमध्ये राहतात. 2-2, 3-3 बर्गर आपण ते मुलं खातात. आणि छोट्या फिंगर चिप्स 1 बाउल जर खाल्ला तर 400च्या आसपास त्या ठिकाणी कॅलरीज आपल्या शरीरात जातात. मग आपण लग्नामध्ये जे जेवण करतो ते जवळजवळ 2 ते 2500 कॅलरीजचं जेवण आपण त्या ठिकाणी करतो. आणि मग त्या अति कॅलरीजमुळे आपल्या शरीराचा आपण नाश करतो. म्हणून चांगलं फूड त्या ठिकाणी खाल्लं पाहिजे. सकाळी 8च्या आत प्रत्येक कुटुंबाने चांगल्या प्रकारचा नाश्ता केला पाहिजे. दुपारी 2च्या आत जेवण केलं पाहिजे. संध्याकाळी 7च्या आत जेवण करून 4 ते 5 तास म्हणजे झोपण्याच्या आधी जेवण झालं पाहिजे. पूर्वी लाईट नसायचे. पूर्वीचे लोक 5 वाजेला त्या ठिकाणी घरी स्वयंपाक असायचा. 5च्या आत मळ्यातला माणूस गावात येऊन जेवण करायचा. त्याच्यामधून पचनक्रिया त्याची चांगली आहे. आत्ता आपण खातो आणि तसेच उलटे पडतो आणि म्हणून रोगांना आपण बळी पडतो. अशा खूप गोष्टी कमी त्या 2 वर्षामध्ये स्वतः त्याच्यावरती बदल केला. सर, माझा चेहरा पूर्ण काळा होता, माझं शरीर पूर्ण आतून काळं होतं, ही मान माझी एकदम अशी जाड झालेली होती. आणि म्हणून मला का हा बोलण्याचा अधिकार आहे तर मी ती प्रत्येक गोष्ट स्वतः करतो. मी संध्याकाळचं जेवण म्हणजे घरातले आहे, मी जवळजवळ 90% जेवण स्किप केलेलं आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपण जर बदलणार नसोन, आपण जर काही करणार नसेल तर आपल्या प्रत्येक कुटुंबामध्ये रोगाने थैमान घातल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपण कुठल्या प्रकारचं अन्न त्या ठिकाणी सेवन केलं पाहिजे. चांगले विचार या ठिकाणी ठेवले पाहिजे. व्यायाम हा केला पाहिजे. पाणी हे व्यवस्थित घेतलं पाहिजे. 5-6 गोष्टी याचं चिंतन हे आपण प्रत्येक कुटुंबाने एकत्र येऊन केलं पाहिजे. तरच आपण ह्या पुढच्या पिढ्या चांगल्या पुढं जातील असा या ठिकाणी आशावाद व्यक्त करतो. बोलण्यासारखं फार आहे पण आपण त्यांचं या ठिकाणी ऐकण्यासाठी बसलेलो आहोत. परंतु सर, ही परिस्थिती मला पण संधी मिळाली तुमच्यामुळे का माझं काही गोष्टी चुकीच्या असतील म्हणजे मी स्वतःच बदल केला
आणि मी सकाळी दररोज तुम्ही अण्णांन ते येतं, मी पोहायला असतो. बरेच जण सांगतील मी सकाळी 5:30 वाजता दररोज पोहायला सर असतोच. ज्या दिवशी झोप नाही झाली 8 तास त्या दिवशी मी जाणार नाही. परंतु मी लवकर जो झोपलो तर मी पोहायला जातो, म्हणजे जातो. मी व्यायाम करतो. व्यायाम जर केला नाही, आता अनेक कुटुंबांमध्ये व्यायामच राहिले नाही, म्हणून या परिस्थिती तयार झाली. तर प्रत्येकाने या ठिकाणी काळजी घ्या आणि आपलं कुटुंब सुदृढ करा. या ठिकाणी थोडाफार वेळ घेतला त्याबद्दल आपली सर्वांची माफी मागतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद नाना. नानांनी अनुभवातून आलेलं ज्ञान आपल्याला सला डॉक्टर साहेबांचं बहुमूल्य असं मार्गदर्शन ऐकायचं आहे. त्यामुळं मी वेळ न दवडता डॉक्टरांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला उद्बोधित करावं. नमस्कार. श्री अष्टबाहू गोपालकृष्ण प्रबोधन व्याख्यानमाला 2025 या अंतर्गत आजचं हे पुष्प गुंफण्यासाठी मला निमंत्रित केलं. या संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विलास देशमुख इथे उपस्थित असलेले आणि आत्ताच ज्यांनी स्वतःच्या अनुभवातून अतिशय प्रभावी मार्गदर्शन केलं ते प्रवीण नाना जाधव, शहाजीदादा सोमवंशी, विलास अण्णा पाटील, सरपंच सौ आशाताई लहामगे, उपसरपंच सौ भाग्यश्रीताई जाधव, उपस्थित सर्व ज्येष्ठ आणि माझ्या बंधू भगिनींनो, बालमित्रांनो, मी आभार मानतो देशमुख सरांचे की त्यांनी मला या व्याख्यानमालेसाठी निमंत्रित केलं. याच्या आधीसुद्धा मी येऊन गेलेलो आहे 14-15 वर्षांपूर्वी इथे, आणि तेव्हाही असं भरगच्च मंदिराचा सभामंडप होता. मी आत्तासुद्धा देशमुख सरांना म्हटलं की ही व्याख्यानमाला म्हणजे नाशिकच्या यशवंतराव महाराज पटांगणावर भरणाऱ्या व्याख्यानमालेच्या बरोबरीची व्याख्यानमाला आहे की त्यांचे आता नुकतेच 100 वर्ष पूर्ण झाले आणि आपले 70 वर्ष झाले. अशी व्याख्यानमाला माझ्या ऐकण्यात नाही आहे. मोहाडीसारख्या ठिकाणी इतके सजग, सतर्क, जागरूक नागरिक आहेत, त्यांना मार्गदर्शन करणारे सगळे ज्येष्ठ मंडळी आहेत. अशी व्याख्यानमाला माझ्या बघण्यात नाही आहे. आणि ही 70 वर्ष ज्योत तेवत ठेवली आहे त्याबद्दल मी आयोजकांचे खूप मनापासून आभार मानतो. आपल्या सर्व मोहाडीच्या नागरिकांचे सौभाग्य आहे की असे संयोजक आपल्याला मिळाले की ज्यांनी कुठलाही खंड न पडू देता वेगवेगळ्या विषयांवर आपल्याला नवीन नवीन माहिती देण्याच्या हेतूने, जसं काल सत्यजित दादा तांबेंचं व्याख्यान झालं, उद्या शिक्षणतज्ञ डॉक्टर जोशी यांचं व्याख्यान होणार आहे. तर हा जो यज्ञ आहे ज्ञानाचा, तो त्यांनी अखंड चालू ठेवलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करतो. आत्ताच प्रवीण अण्णांनी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे माहिती दिलेली आहे. आता अशी जर माहिती प्रत्येक नागरिकाने जाणून घेतली आणि अंगीकारली तर कुठल्याही प्रकारचा आजार लवकर होणार नाही. शेवटी आपण मनुष्य देहात आहोत आणि त्याच्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादा असणार आहेत. पण 75 आणि 100मध्ये बराच फरक आहे आणि आपण सर्वांनी शतायुषी व्हावं यासाठी मी स्वतः प्रयत्नशील असतो. ठिकठिकाणी व्याख्यानं देत असतो मी की असं नका होऊ देऊ की प्रवीण अण्णांनी सांगितलं, मी सांगितलं, ते या कानाने ऐकलं, त्या कानाने सोडून दिलं आणि पुन्हा आपले पहिले पाढे 55 असं नको. तर हा विषय खूप महत्त्वाचा आहे. जर हृदयाचं दार उघडलं नाही तर स्वर्गाचं दार उघडावं लागेल. म्हणून देशमुख सरांनी हे या व्याख्यानाचे शीर्षक ठेवलेलं आहे. आणि हृदयाचं दार कसं उघडायचं, म्हणजे हृदयात कसं शिरायचं, त्याचं काम आणि ते सुदृढ सशक्त ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो हे जर आपण जाणून घेतलं तर स्वर्गाचं दार थोडं उशिराने उघडता येतं.
समोर खूप बाळगोपाळ बसलेले आहेत, त्याचाही मला खूप आनंद आहे की त्यांनासुद्धा या विषयामध्ये इंटरेस्ट आहे की आपण निरोगी कसं राहायचं, सुदृढ कसं राहायचं, अभ्यासात कसं पुढे जायचं. खूप मन लावून ऐकत आहेत सगळेजण आणि विचारलेल्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर देत आहेत. खूप चांगले संस्कार आहेत या गावामध्ये. मला खूप आनंद होतो आहे. आपण हृदयाबद्दल बोलायचं झालं तर मुलांना तर माहिती असणारच की हृदय आपल्या छातीच्या मध्यभागी थोडंसं डाव्या बाजूला स्थित एक स्नायूंचा अवयव आहे. त्याचे 4 कप्पे असतात. 2 उजव्या बाजूच्या असतात, 2 डाव्या बाजूच्या असतात. उजव्या बाजूच्या कप्प्यांमध्ये सर्वप्रथम शरीरातलं अशुद्ध रक्त जमा होतं. त्यानंतर त्याच्या पुढची झडप उघडली की म्हणजे कर्णिकेची झडप उघडली की जवनिकेमध्ये जातं. जवनिकेची झडप उघडल्यानंतर सगळं अशुद्ध रक्त फुफ्फुसांमध्ये शुद्ध होण्यासाठी जातं. शुद्ध झालेलं रक्त हृदयाच्या डाव्या बाजूला येतं, डाव्या कर्णिकेतून डाव्या जवनिकेत जातं आणि मग महारोहिणीच्या मार्गाने सबंध शरीरात ते पसरतं. हे हृदयाचं कार्य असतं की शरीरातलं अशुद्ध रक्त घ्यायचं आणि शुद्ध करण्यासाठी फुफ्फुसांकडे पाठवायचं. फुफ्फुसांनी शुद्ध केलेलं रक्त परत गोळा करायचं आणि शरीराकडे पाठवायचं. हे सांगण्यामागचा हेतू हा की 2 गोष्टी, हृदयाला 4 झडपा आहेत, कर्णिका आणि जवनिकांच्या मध्ये आणि जवनिका आणि महारोहिणींच्या मध्ये. त्याचे आजार होऊ शकतात किंवा हृदयाच्या उजव्या आणि डाव्या बाजूच्या मध्ये जे स्नायूंचे पडदे असतात त्यांच्यामध्ये जन्मतः छिद्र असू शकतं आणि ते जन्मतः हृदयविकार होण्याची जन्मतः होणाऱ्या हृदयविकाराचे काही प्रकार आहेत. त्यानंतर हृदयाचं काम जरी सगळं रक्ताशी संबंधित असलं तरी हृदयात येणारं रक्त हृदयाच्या स्नायूंना मिळत नाही. ते हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणाऱ्या वेगळ्या प्रकारच्या रक्तवाहिन्या असतात. 3 प्रमुख रक्तवाहिन्या असतात. डाव्या बाजूला 2 आणि उजव्या बाजूला 1. कारण हृदयाची डावी बाजू जी असते त्याच्यातला दाब, प्रेशर हे जास्त असतं. त्यामुळे तिथे स्नायूंचं आकारमान जास्त असतं आणि रक्ताची गरज जास्त असते. त्यामुळे डाव्या बाजूला 2 रक्तवाहिन्या असतात आणि उजव्या बाजूला 1 रक्तवाहिनी असते. तर हृदयविकाराचा जो 3रा प्रकार असतो की हृदयाच्या धमन्यांना किंवा हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये जर अडथळे झाले तर स्नायूंना होणारा रक्तपुरवठा कमी होतो, स्नायूंची कार्यक्षमता कमी होते आणि जेव्हा ती रक्तवाहिनी पूर्ण बंद होते तेव्हा हृदयविकाराचा झटका किंवा हार्ट अटॅक येतो. कारण ती रक्तवाहिनी ज्या स्नायूंना रक्तपुरवठा करते त्यांना रक्तपुरवठा मिळत नाही. रक्तपुरवठा म्हणजे काय असतं तर रक्तातून मिळणारा प्राणवायू, ऑक्सिजन, पोषणद्रव्य म्हणजे प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, प्रथिनं, कर्बोदकं आणि मेद किंवा फॅट्स आणि सर्व प्रकारचे मिनरल्स म्हणजे खनिज आणि विटॅमिन्स म्हणजे जीवनसत्व. तर या गोष्टी आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीच्या कार्यासाठी, कामासाठी आवश्यक असतात आणि रक्तामधून त्या गोष्टी मिळत असतात. ही हृदयाची रचना आणि कार्य थोडक्यात सांगितलं मी. मग हृदयविकाराचे प्रकार काय असतात तर जसं मी सांगितलं जन्मतः होणारे हृदयविकार की ज्याच्यात शुद्ध अशुद्ध रक्ताच्या हृदयाचे जे कप्पे असतात त्यांच्यामध्ये छिद्र असणं किंवा जन्मतः एखादी झडप बंद असणं किंवा अरुंद असणं हे जन्मतः होणारे हृदयविकार असतात. जर तो जास्त प्रमाणात असेल तर जन्मानंतर काही तासातच ते बाळ दगावतं, तुम्ही फारसं काही करू शकत नाही. जर त्याच्यावर उपचार होण्यासारखा असेल तर आणि उपचार तो ऑपरेशनच्या स्वरूपातच होऊ शकतो किंवा आता नवीन पद्धती आलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये ऑपरेशन न करता मांडीच्या रक्तवाहिनीतून हे छिद्र बंद करण्यासाठी एक छत्रीसारखं किंवा गुरु शर्टाचं जे बटन असतं तशा प्रकारचं जाळीचं उपकरण असतं ते तिथे बसवू शकतो आपण आणि ते छिद्र बंद करू शकतो.
हा झाला हृदयविकाराचा पहिला प्रकार. दुसरा प्रकार म्हणजे हृदयाच्या झडपांचा विकार. हृदयाची झडप जर पूर्ण उघडत नसेल म्हणजे अरुंद झाली असेल. आता झडप म्हणजे कसं असतं, 2 खोल्यांमध्ये जो दरवाजा असतो तशी झडप असते. जर झडप व्यवस्थित उघडली तर तुम्ही जाये करू शकता. जर उघडली नाही तर रक्त पुरेशा प्रमाणात पुढे जाऊ शकत नाही. किंवा बंद होताना ती जर नीट बंद झाली नाही, त्याच्यामधून जर लिकेज आलं, रक्त परत यायला लागलं मागे, तर पुढे जाणाऱ्या रक्ताचं प्रमाण कमी होतं, म्हणजे शरीराला मिळणारा रक्तपुरवठा कमी होतो. मग अशा वेळेस 2 उपचार पद्धती असतात. एक म्हणजे जी झडप अरुंद झालेली असेल तिला फुग्याच्या किंवा बलूनच्या सहाय्याने उघडता येतं. आणि ज्या रक्तवाहिनीतून लिकेज होत असतं, जी नीट बंद होऊ शकत नाही, ती झडप बदलणं म्हणजे वॉल रिप्लेसमेंट. पूर्वी वॉल रिप्लेसमेंट किंवा झडप बदलणं हे केवळ शस्त्रक्रिये म्हणजे ऑपरेशनद्वाराच होऊ शकायचं, की छाती उघडायची, हृदय उघडायचं आणि ती झडप, जुनी झडप काढून घ्यायची आणि तिथे नवीन धातूची किंवा पेशींची झडप बसवणं. पण आता जशी आपण पायाच्या रक्तवाहिनीतून किंवा मनगटाच्या रक्तवाहिनीतून अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी करतो, तसंच ऑपरेशन न करता झडप बदलता येऊ शकते. अर्थात त्याची किंमत खूप जास्त आहे, त्यामुळे अजून ती उपचार पद्धती आपल्याकडे फार प्रचलित नाही आहे, पण तो सुद्धा एक पर्याय आहे. हृदयाचा आपल्या दृष्टीने जो महत्त्वाचा आजार आहे तो म्हणजे हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांचा आजार. जसं मी सांगितलं की त्याच्यातून सगळी जीवनसत्व, पोषण द्रव्ये मिळतात, प्राणवायू मिळतो. हृदयाला रक्तपुरवठा करणारी एखादी रक्तवाहिनी जोपर्यंत 50% त्या रक्तवाहिनीच्या व्यासाच्या 50% अरुंद होत नाही, तोपर्यंत कुठलीही लक्षणं जाणवत नाही. मग जसं जसं तो अडथळा वाढत जातो तसं तसं लक्षणं जाणवायला लागतात. जेव्हा 70% अडथळा जातो तेव्हा मग आपण जी नियमितपणे समजा चालण्यासाठी जातो आहे, 5 किलोमीटर चाललो, काही थकवा जाणवत नाही, काही छातीत जडपणा जाणवत नाही, दम लागत नाही. पण आता मात्र तसं व्हायला लागतं आहे, कारण रक्तपुरवठा कमी झालेला आहे. जेव्हा रक्तवाहिनीच्या व्यासाच्या 90% ती अरुंद होते, तेव्हा मग काही जरी थोडंसं काम केलं, की ब्रश केलं, आंघोळ केली, जेवण केलं, शौचाला जाऊन आलो, तरीसुद्धा लक्षणं जाणवतात. आणि कधीकधी काही न करतासुद्धा छातीत कळा येऊ शकतात. आणि जेव्हा ती रक्तवाहिनी 100% बंद होते तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो. या रक्तवाहिनींचा आजार महत्त्वाचा का आहे आणि त्याची लक्षणं काय आहेत हे आपण जाणतातच. महत्त्वाचा यासाठी आहे की तो काही सेकंदात होतो हृदयविकाराचा झटका, आणि बऱ्याच वेळा काही करण्याची संधी पण मिळत नाही. या हृदयविकाराचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. पूर्वी हृदयविकार म्हटलं की 50-60 गृहस्थ किंवा 70 गृहस्थ आपल्या डोळ्यासमोर यायचे. पण आता बदलत्या जीवनशैलीमुळे 25-30 वर्षाचे हृदयविकाराचा झटका येऊन गेलेले कित्येक तरुण आमच्याकडे असतात. आठवड्याला किमान एक जण तरी 30च्या आतला असतो. आणि हृदयविकाराचं हे जे प्रमाण वाढलेलं आहे त्याला आत्ता प्रवीण नानांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं की कारणीभूत आहे आपली बदलत जाणारी जीवनशैली. हृदयविकार का होतो, म्हणजे हृदयविकार म्हणजे आता आपण फक्त रक्तवाहिन्यांच्या आजारांबद्दल बोलूया. याच्यापुढे मी जे बोलेल ते त्या संदर्भात असेल. जे आधी सांगितलं धडपांचे विकार किंवा जन्माता होणारे हृदयविकार ते आपण बाजूला ठेवूया. का होतो तर त्याची कारणं जे ते 2 गटांमध्ये आपण विभागतो. पहिला गट म्हणजे ज्याच्यात आपण बदल करू शकत नाही, अपरावर्तनीय. ती कुठली तर सगळ्यात पहिले म्हणजे आपलं वय. जसं वय वाढत जातं तसं शरीरातल्या प्रत्येक अवयवाची झीज होते. डोळ्यांमध्ये मोतीबिंदू होतो, गुडघ्यांची झीज झाल्यामुळे गुडघे बदलावे लागतात, मेंदूची झीज झाल्यामुळे स्मरणशक्ती कमी होते, बऱ्याच गोष्टी होतात. तसंच वय वाढत गेल्यामुळे
झडपांची झीज होते, हृदयाच्या रक्तवाहिन्यातल्या अस्तरांची झीज होते आणि ती झीज भरून काढायला मग आजूबाजूच्या रक्तवाहिनीतल्या अस्तरातल्या पेशी प्रजनन करतात, तिथे अडथळा निर्माण होतो, तिथे कॅल्शियम, कोलेस्ट्रॉल, रक्तातल्या लघुपेशी म्हणजे प्लेटलेट्स, पांढऱ्या पेशी म्हणजे WBC जमा व्हायला लागतात आणि तो अडथळा वाढत जातो. कालांतराने ती रक्तवाहिनी बंद होऊन हृदयविकाराचा झटका येतो. तर वय वाढत जाणारं वय ही अशी गोष्ट आहे की जी आपण नियंत्रणात ठेवू शकत नाही, ते नैसर्गिक असतं. पण ते लांबणीवर टाकणं मात्र आपल्या हातात असतं. आपण पूर्णपणे थांबवू शकत नाही, ते आपण थोडंसं पुढे ढकलणं आपल्या हातात असतं. त्या सगळ्या गोष्टी आपण नंतर एकत्रितरित्या बघू. दुसरी गोष्ट जी बदलू शकत नाही ती आपली आनुवंशिकता. जर आपल्या आईला किंवा आईकडच्या नातेवाईकांना कमी वयात हृदयविकार झाला असेल, तसंच वडिलांना किंवा वडिलांकडच्या नातेवाईकांना कमी वयात हृदयविकार झाला असेल, तर आपल्याला लवकर हृदयविकार होण्याची शक्यता इतरांपेक्षा जास्त असते. आणि ही गोष्टसुद्धा आपण बदलू शकत नाही. आपले आईवडील जे आहेत ते आहेत, त्यांना जे आजार आहेत आणि ते आपल्यामध्ये येणार आहेत ते आहेत, ती गोष्ट आपण बदलू शकत नाही. तिसरी गोष्ट ज्याला आपण रिस्क फॅक्टर किंवा घातक घटक म्हणतो, धोक्याचे घटक, तिसरा घातक घटक म्हणजे आपलं लिंग. पुरुषांमध्ये स्त्रियांपेक्षा हृदयविकार होण्याचं प्रमाण जास्त असतं आणि थोडं लवकर होतं. याचं कारण असं की मेनोपॉज म्हणजे रजोनिवृत्ती होईपर्यंत साधारण 45-50 वर्षापर्यंत स्त्रियांच्या शरीरामध्ये काही संप्रेरक, ज्याला आपण हॉर्मोन्स म्हणतो, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन, याचा स्त्राव अधिक प्रमाणात असतो आणि त्यांच्यामुळे बऱ्याच अंशी त्यांना हृदयविकारापासून संरक्षण मिळतं. पुरुषांमध्ये इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉनचं प्रमाण खूप कमी असतं. काही हार्मोन्स असतात की ज्याच्यामुळे स्त्री आणि पुरुष यांच्यामधला भेद आपण करू शकतो, त्यातलं इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन एक असतं. तर स्त्रियांमध्ये रजोनिवृत्ती होईपर्यंत त्याचं प्रमाण अधिक असल्यामुळे त्यांच्यामध्ये हृदयविकाराचं प्रमाण पुरुषांपेक्षा कमी असतं. तर हे 3 धोक्याचे घटक आहेत, रिस्क फॅक्टर्स आहेत, जे आपण बदलू शकत नाही. एक म्हणजे आनुवंशिकता, दुसरं वाढत जाणारं वय आणि तिसरं आपलं लिंग. मग कुठल्या गोष्टी आपण बदलू शकतो किंवा नियंत्रणात आणू शकतो? तर जे रिव्हर्सिबल किंवा परावर्तनीय घातक घटक आहेत, रिस्क फॅक्टर्स आहेत, त्यातला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मधुमेह. मधुमेह म्हणजेच डायबिटीस, रक्तातली वाढलेली साखर. याची प्राथमिक लक्षणं काय असतात आणि का असतात? आधी का असतात ते आपण समजून घेऊ, मग आपल्याला समजेल की काय लक्षणं असतात ते. डायबिटीस म्हणजे काय असतं, तर आपल्या स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रियाजमधून इन्सुलिनची निर्मिती कमी होते. इन्सुलिनचं काम काय असतं, तर आपल्या रक्तातली साखर पेशींपर्यंत पोचवणं. कारण रक्तातली साखर हे पेशींचं प्रमुख खाद्य असतं. त्यातून त्यांना ज्या ऊर्जा मिळते, उष्मांक मिळतात, ज्याला आपण कॅलरीज म्हणतो, त्या उष्मांकांवर पेशी काम करू शकतात. त्याची जर कमतरता झाली तर पेशी थकून जातात. इन्सुलिनचा स्त्राव जर व्यवस्थित राहिला तर रक्तातली साखर कमी राहते. ती कमी का राहते, तर ती पेशींपर्यंत जाते म्हणून. इन्सुलिनचा स्त्राव कमी झाला तर रक्तातली साखर वाढते. ती का वाढते, तर ती पेशींकडे जाऊ शकत नाही म्हणून. म्हणजे दोन्ही गोष्टी होतात, रक्तातली साखर वाढल्यामुळे होणारे दुष्परिणाम आणि पेशींपर्यंत साखर आवश्यक त्या प्रमाणात न गेल्यामुळे होणारे दुष्परिणाम. पेशींपर्यंत साखर नाही मिळाली तर पेशी थकतात, म्हणजे माणूस थकून जातो. थोडं काम केलं की थकून जातो, सुस्त वाटतं, जास्त झोपावंसं वाटतं, उत्साह वाटत नाही. आणि रक्तातली साखर वाढल्यामुळे रक्तातली साखर लघवी वाटे बाहेर पडते. ती जेव्हा लघवी वाटे बाहेर पडते त्यावेळेस पाणी ओढून घेते, त्यामुळे लघवीचं प्रमाण वाढतं. शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं, लघवी जास्त होते, त्यामुळे पाणी कमी पडतं, त्यामुळे घसा कोरडा पडतो, तहान जास्त लागते. पेशींपर्यंत साखर पोचत नाही म्हणून पेशी मेंदूला सूचना देतात की
खाण्याची आवश्यकता आहे कारण आम्ही उपाशी आहोत, म्हणून भूक वाढते. पण जास्त खाऊनसुद्धा पेशींपर्यंत शेवटी ती साखर पोचतच नाही, त्यामुळे वजन घटत जातं. जे ही 4 महत्त्वाची लक्षणं असतात. पॉलियुरिया म्हणजे लघवी जास्त होणं, पॉलिडिप्सिया म्हणजे तहान जास्त लागणं, पॉलिफेजिया म्हणजे भूक जास्त लागणं, आणि वेट लॉस म्हणजे वजन कमी होत जाणं. याच्या व्यतिरिक्तसुद्धा मधुमेहाची अनेक लक्षणं असतात. आणि जसं जसं मधुमेह पुढच्या टप्प्यात जातो तसं तसं त्याच्या कॉम्प्लिकेशन्समुळे होणारी लक्षणं अजून वेगळी असतात. मधुमेह जेव्हा जास्त वाढतो किंवा त्याला जास्त कालावधी होतो मधुमेह सुरू होऊन, तेव्हा मग हृदयविकाराचा झटका येणं, पक्षाघात म्हणजे पॅरालिसिस होणं, किडनी फेल होणं, पायाच्या रक्तवाहिन्या बंद पडल्यामुळे पायाचं गँग्रीन होणं, पाय कापावं लागणं, असे अनेक कॉम्प्लिकेशन्स असतात. तर हृदयविकार होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मधुमेह. ज्यांना मधुमेह आहे अशा किमान 50 ते 60% लोकांना हृदयविकाराचा झटका लवकर येतो. आणि ज्यांना हृदयविकाराचा झटका आलेला आहे अशांच्या रक्तातली साखर चेक केली तर त्यांच्यामध्ये किमान 40% लोकांना मधुमेह असतो. त्यामुळे मधुमेह हा सगळ्यात मोठा घातक घटक आहे हृदयविकार होण्यासाठी. दुसरा महत्त्वाचा घातक घटक किंवा रिस्क फॅक्टर म्हणजे ब्लड प्रेशर किंवा BP, हायपरटेन्शन, रक्तदाब वाढणं. रक्तदाबाला छुपा मारेकरी म्हटलं जातं, सायलेंट किलर, कारण त्याची लक्षणं नसतात. आपल्याला असं वाटतं की रक्तदाब वाढला म्हणजे डोकं दुखायला पाहिजे, चक्कर यायला पाहिजे किंवा छातीत दुखणं, दम लागणं अशी काही लक्षणं जाणवायला हवीत. पण बहुतांश वेळा असं काहीही होत नाही. जर रक्तदाब अचानक वाढला, ब्लड प्रेशर अचानक वाढला तर ही लक्षणं जाणवू शकतात. पण सहसा जे होतं ते असं असतं की रक्तदाब हळूहळू वाढत जातो, आपलं शरीर त्या रक्तदाबाला सरावत जातं आणि त्यामुळे शरीराला तो बदल फारसा जाणवत नाही, त्याचा त्रास काही होत नाही. आणि याचा दुष्परिणाम असा की जर आपण डॉक्टरांकडे गेलो दुसऱ्या एखाद्या गोष्टीसाठी की डॉक्टर आज सर्दी झालेली आहे किंवा ताप येतो आहे, डॉक्टर सांगतात अरे तुझं BP वाढलेलं आहे, तर आपण विश्वास ठेवत नाही की डॉक्टर मला काही त्रास नाही. मग तुम्ही म्हणताय BP वाढलं आहे, गोळ्या घ्या, या तपासण्या करा, त्या तपासण्या करा, इतकी औषधं घ्या, त्या औषधांचे एवढे साईड इफेक्ट असतात, तर आवश्यक आहे का ते? आपण इथे लक्षात घ्यायला हवं की ब्लड प्रेशर हा एक छुपा मारेकरी आहे. त्याची लक्षणं फारशी नसतात. पण डॉक्टरांनी जर सांगितलं की रक्तदाब वाढलेला आहे तर प्राथमिक अवस्थेत जेव्हा असतो तो, तेव्हा आपल्या जीवनशैलीत बदल करून आपण तो नियंत्रणात ठेवू शकतो. पण तो जास्त प्रगत असेल, जास्त वाढलेला असेल BP, तर डॉक्टर सांगतील आवश्यक त्या गोळ्या आवश्यक त्या प्रमाणात त्या सांगितलेल्या वेळी घेणं आपल्या हिताचं असतं. त्याच्यामुळे आपली तब्येत चांगली राहते. त्यामुळे बऱ्याच लोकांना असं बढाई मारायची सवय असते की डॉक्टरांनी 2 वेळा सांगितलं, मी एकच वेळा घेतो मला तरी काही होत नाही, किंवा मी दिवसाआड घेतो तरी मला काही होत नाही. याने तुमचंच नुकसान होणार आहे, कारण तुमचा रक्तदाब नियंत्रणात खाली राहणार नाही, तुम्हाला तो लक्षात येणार नाही आणि तुमच्या शरीराची झीज चालू राहणार. त्यामुळे जर ब्लड प्रेशर असेल तर आवश्यक ते जीवनशैलीतले बदल करायचे, गरज असल्यास औषधं घ्यायची आणि तो नियंत्रणात ठेवायचा. दुसरा एक गैरसमज असतो की रक्तदाबाच्या गोळ्यांनी किडन्या खराब होतात. आता लोकांना सांगून सांगून मी थकतो की रक्तदाब जर नियंत्रणात नाही राहिला, BP कंट्रोलमध्ये नाही राहिला तर तुमच्या किडन्या लवकर खराब होतात. गोळ्यांनी नाही किडन्या खराब होत, गोळ्यांनी उलट किडन्या खराब होण्यापासून आपल्याला संरक्षण मिळतं. शेवटी ते खराब होणारच, ते वयामुळे जी झीज होणारे, रक्तदाब कधी नियंत्रणात राहतो कधी नियंत्रणात राहत नाही. त्यामुळे किडनी नंतर खराब झाली तर दोष गोळ्यांना देऊ नका, दोष रक्तदाबाला द्या. हृदयविकार होण्याचा तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे रक्तातलं वाढलेलं कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईडचं प्रमाण. आता सगळेजण इतके सजग नक्कीच झालेले आहेत की त्यांना कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड तपासायचं असतं आणि जर ते वाढलेलं असेल तर त्याच्यावर उपचार करायचा असतो, हे चांगलं माहिती आहे. हे कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड हे रक्तामधल्या
चरबीचं आणि कर्बक म्हणजे लिपिड फॅट आणि कार्बोहायड्रेट याचं संयुग असतं, ते थोडंसं प्रमाण वेगळं असतं म्हणून ट्रायग्लिसराईड आणि दुसऱ्याला कोलेस्ट्रॉल असं नाव देतो आपण. पण दोन्ही काही प्रमाणात शरीराला आवश्यक असतात. अनावश्यक गोष्टी परमेश्वराने आपल्या शरीरात ठेवलेल्याच नाही आहेत. ज्या आवश्यक आहेत त्याच दिलेल्या आहेत, फक्त त्याचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी आपल्यावर दिलेली आहे. ती जबाबदारी आपण पार पाडायला हवी. तर हे कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रथमतः जीवनशैलीत बदल करणं आणि त्याच्याने जर नाही आलं नियंत्रणात तर मग आवश्यक ती औषधं घेणं गरजेचं असतं. हृदयविकार होण्याचा चौथा महत्त्वाचा घातक घटक म्हणजे तंबाखूचं सेवन. ते वेगवेगळ्या प्रकारे असू शकतं, पण त्याच्यामुळे रक्तवाहिन्यांची झीज होते आणि रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे होऊन रक्तवाहिन्या बंद पडण्याचा धोका असतो. त्यामुळे कुठल्याही प्रकारे तंबाखूचं सेवन टाळावं. हे 4 मोठे घातक घटक किंवा मेजर रिस्क फॅक्टर्स म्हणतो आपण. त्यानंतर इतरही रिस्क फॅक्टर्स आहेत. त्यातलं एक म्हणजे वाढलेलं वजन. आता प्रवीणदादांनी इतकं मोठं काम केलेलं आहे, 40 किलो वजन कमी केलेलं आहे. मला वाटतं माझ्यापेक्षा ते जास्त चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करू शकतील की वाढलेलं वजन कसं कमी करायचं, व्यायाम किती करायचा, कुठल्या गोष्टीमध्ये किती. त्यांनी खूप छान माहिती दिलेली आहे तुम्हाला की भेळभत्त्याच्या एक प्लेटमध्ये किती कॅलरीज असतात आणि त्या फिंगर चिप्समध्ये, पोटॅटो चिप्समध्ये किती कॅलरीज असतात, बर्गरमध्ये किती कॅलरीज असतात. हे सगळं आपण बघितलं पाहिजे. आपण विज्ञानाचा फायदा घेतला पाहिजे की ज्या गोष्टी काही वर्षांपूर्वी आपल्याला ज्ञात नव्हत्या, आपल्या पूर्वजांना माहिती नव्हत्या आणि तरुण वयात जर हार्ट अटॅक आला तर आपण म्हणतो कुणीतरी मूठ मारली, काळी जादू केली. तर ते तसं नसतं. आणि कशामुळे हार्ट अटॅक येतो हे आता आपल्याला कळायला लागलेलं आहे. सगळ्या गोष्टी कळतात असं मी अजिबात म्हणणार नाही, पण ज्या गोष्टी कळायला लागल्या आहेत त्या गोष्टी बदलण्यासाठी, त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आता वजन किती असावं याचं पण सूत्र असतं. आपली उंची जितक्या सेंटीमीटरमध्ये त्याच्यातून 100 वजा करायचे, तेवढ्या किलोग्रॅममध्ये आपलं वजन असायला हवं उणे अधिक 10%. म्हणजे जर उंची 180 सेंटीमीटर आहे तर वजन त्याच्यातून 100 वजा करून 80 किलो उणे अधिक 10% म्हणजे 72 ते 88. 88च्या पुढे जाऊ द्यायचं नाही वजन, ज्याची उंची 180 सेंटीमीटर आहे. दुसरं सूत्र असतं की जेवढी उंची इंचांमध्ये तेवढं किलोग्रॅम वजन असायला हवं उणे अधिक 10%. ते सुद्धा सूत्र बऱ्यापैकी बरोबर असतं की जर 6 फूट उंची आहे म्हणजे 60 इंच नाही 72 किलो वजन उणे अधिक 10%. जवळपास मिळते जुळते सूत्र आहे, कुठल्या एका सूत्राने चला. आणि वजन कसं नियंत्रणात ठेवायचं ते सुद्धा आपण आपल्या जीवनशैलीतल्या बदलांमध्ये बघूया. दुसरा मायनर रिस्क फॅक्टर म्हणजे व्यायामाचा अभाव. आपण जर व्यायाम केला नाही तर बरेच आजार लवकर जडतात, वजनही वाढतं. पण व्यायामाचा फायदा काय असतो की ते आपल्या हृदयाला टॉनिकसारखं असतं. त्याच्यामुळे रक्ताभिसरणाला चालना मिळते आणि रक्तातल्या ज्या पांढऱ्या पेशी असतात त्या जेव्हा आपण सुस्त असतो तेव्हा त्या रक्तवाहिन्यांच्या भिंतीला चिकटून असतात. आणि आपल्याला माहिती आहे की पांढऱ्या पेशींचं काम काय असतं तर रोगप्रतिकारशक्ती वाढवणं. जेव्हा त्या पांढऱ्या पेशी प्रवाहात येतात तेव्हा मग आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते. जर आपण व्यायाम केला नाही तर त्या पांढऱ्या पेशी सुस्तपणे बाजूला पडलेल्या असतात. व्यायामाचा अजून महत्त्वाचा फायदा म्हणजे आपल्या मेंदूचा रक्तपुरवठा वाढल्यामुळे आपलं मन प्रसन्न राहतं. आणि मुलांसाठी महत्त्वाचं की त्याच्यामुळे आपली मेमरी आणि कॉन्सन्ट्रेशन म्हणजे ग्रहणशक्ती आणि स्मरणशक्ती दोन्ही वाढतं. आपण जे वाचतो ते अधिक चांगल्या पद्धतीने आपल्या लक्षात येतं आणि लक्षात राहतं. तर असे अनेक मायनर रिस्क, रक्तातलं वाढलेलं होमोसिस्टिनचं प्रमाण हे सुद्धा एक मायनर रिस्क फॅक्टर आहे. आता ह्या गोष्टी जर असतील किंवा नसतील तरीसुद्धा आपण निरोगी राहण्यासाठी आपली जीवनशैली कशी असावी याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. जीवनशैलीत 4 महत्त्वाचे घटक असतात. एक म्हणजे झोप,
दुसरा व्यायाम, तिसरा आहार आणि चौथं कुठल्याही प्रकारचं व्यसन किंवा अवांतर गोष्टी नसणं. झोपेच्या वेळा महत्त्वाच्या आहेत. झोपेचा कालावधी महत्त्वाचा आहे. सहसा रात्री 10 ते 11च्या दरम्यान झोपायला जायला हवं आणि सरासरी 6 ते 8 तास झोप आवश्यक असते. कोणाला 6 तास पुरते, कोणाला 8 तास आवश्यक असते. ते त्या व्यक्तीवर सोडून द्यायचं. पण 8 तासापेक्षा जास्त झोपायचं नाही, 6 तासापेक्षा कमी झोपायचं नाही. झोप ही खूप महत्त्वाची असते, कारण आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपल्या शरीरात अनेक रासायनिक किंवा केमिकल चेंजेस होत असतात आणि अनेक हार्मोन्सचे चेंजेस होत असतात, संप्रेरकांचे बदल होत असतात, की ज्याच्यामुळे दिवसभर आपल्या शरीराची झीज जी होते ती भरून काढण्यास मदत होते. त्यामुळे झोप योग्य वेळेस, योग्य प्रमाणात आणि चांगल्या दर्जाची झोप घ्यायची असते. जर आपण 11ला झोपायचं ठरवलं आणि 11ला 5 मिनटं असतील तोपर्यंत आपण आपल्या मोबाईलमध्ये सोशल मीडिया, व्हॉट्सॲप, फेसबुक बघत राहिलो आणि झोपायचा प्रयत्न केला तर एकतर झोप लवकर येणार नाही आणि झोपेमध्ये व्यत्यय खूप जास्त येतात. अधूनमधून जाग येणं, दचकणं, स्वप्न पडणं. त्यामुळे आपण झोपायला जाण्याच्या वेळेच्या 1 तास आधी आपला मोबाईल आपल्यापासून लांब पाहिजे. शक्य आहे का? आहे? तर चांगली झोप घ्यायची असेल तर मोबाईल लांब ठेवणं, टी व्हीपासून लांब राहणं खूप महत्त्वाचं आहे. झोपेनंतर येतो व्यायाम. सकाळी 5 ते 6च्या दरम्यान उठणं आपल्या शरीरासाठी सगळ्यात उत्तम. प्रातर्विधी उरकून 1 तास ते सव्वा तास व्यायाम आवश्यक आहे. आता प्रवीण नानांनी सांगितलं की एरोबिक एक्झरसाईज. व्यायाम प्रकार 2 असतात, एरोबिक आणि ॲनॅरोबिक एक्झरसाईज. हे काय प्रकार असतात? एरोबिक एक्झरसाईज म्हणजे कमी रेझिस्टन्सच्या विरुद्ध आपण व्यायाम करतो. म्हणजे चालणं, धावणं, सायकल चालवणं, पोहणं, दोरी उड्या मारणं, जिन्यांची चढ उतार करणं, हे जे व्यायाम प्रकार आहेत हे एरोबिक व्यायाम प्रकार. आणि ॲनॅरोबिक म्हणजे काय तर जोर बैठका, वेट लिफ्टिंग, वेट ट्रेनिंग, पुशअप्स, पुलअप्स, जे आपण स्नायूंच्या बळकटींसाठी व्यायाम प्रकार करतो ते ॲनॅरोबिक एक्झरसाइजेस असतात. आणि रक्ताभिसरणाला चालना देण्यासाठी, आपली शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी, रक्तातली साखर कमी ठेवण्यासाठी, कोलेस्ट्रॉल कमी ठेवण्यासाठी, वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी जे व्यायाम प्रकार असतात ते एरोबिक. म्हणजे चालणं, धावणं, सायकल चालवणं, पोहणं, दोरी उड्या मारणं, हा आपण जास्त दीर्घकाळ करू शकतो व्यायाम प्रकार. एरोबिक एक्झरसाइजेस आपण 45 मिनटं काय 1 तास 1.5 तास पण करू शकतो. ॲनॅरोबिक एक्झरसाइजेस आपण 15 ते 20 मिनटं एवढे बास झाले. हे प्रमाण आपण ठरवायला पाहिजे की 3:1 म्हणजे 3 मिनटं एरोबिक एक्झरसाइज, 1 मिनटं ॲनॅरोबिक या प्रमाणात वाढवायचं. म्हणजे जर आपण 1 तास व्यायामासाठी दिला तर त्यातले 45 मिनटं एरोबिक एक्झरसाइज आणि 15 मिनटं ॲनॅरोबिक एक्झरसाइजेस करायचे, की त्यामुळे स्नायूंना बळकटी पण मिळते आणि रक्ताभिसरणाला चालना मिळून साखर, कोलेस्ट्रॉल, वजन सगळ्या गोष्टी नियंत्रणात राहतात. रोगप्रतिकारशक्ती वाढते, सर्दी, खोकला याचं प्रमाण कमी होतं. तर व्यायाम हा शरीरासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यातलं एरोबिक, ॲनॅरोबिक झालं की मग शक्य असेल तर योगासनं करायची 15 मिनटं. त्याचा फायदा असा असतो की त्याने स्नायूंना बळकटी मिळते, स्थैर्य मिळतं, बॅलन्स जो आहे आपला, स्टॅबिलिटी, ते योगासनांमधून मिळतं. त्यानंतर 15 मिनटं प्राणायाम करायचा. प्राणायामामुळे सुद्धा आपल्या फुफ्फुसांची क्षमता वाढते. तो हृदयासाठी सुद्धा एक चांगला व्यायाम असतो. प्राणायाम म्हणजे श्वसनाचे व्यायाम सगळे. रक्ताभिसरणाला चालना मिळते, रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्राणायाम केल्यानंतर रक्तातल्या प्राणवायूचं, ऑक्सिजनचं प्रमाण वाढल्यामुळे आपला मेंदू प्रफुल्लित होतो, आपल्याला प्रसन्न वाटतं आणि आपला दिवस जास्त उत्साहात जातो. तर या गोष्टी जर आपण केल्या तर आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. एक्झरसाइज, योगासनं, प्राणायाम.
व्यायामानंतर जीवनशैलीचा तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे आहार. आहारामध्ये खूप गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे आहाराच्या वेळा, दुसरं म्हणजे आहाराचं प्रमाण आणि तिसरं म्हणजे आहारातले घटक. नाश्त्याची वेळ सकाळी 8 ते 9, दुपारच्या जेवणाची वेळ 1 ते 2 आणि संध्याकाळी 7च्या आत जेवण करायचं, त्याच्यानंतर काही खायचं नाही. याचं कारण असं की आपली पचनशक्ती बरीचशी सूर्याच्या तेजावर चालते. त्यामुळे सूर्य जोपर्यंत तळपत असतो तोपर्यंत आपली पचनशक्ती पण प्रखर असते आणि आपण जे खातो ते पचवलं जातं. एकदा सूर्यास्त झाला की आपली पचनशक्ती मंदावते आणि आपण रात्री जे खातो ते पचायला जड जातं. त्याचं दुसरं कारण असं की आपण दिवसा जे खातो त्याचं दिवसभरातल्या कामामध्ये त्या उष्मांकांचा किंवा कॅलरीजचा, त्या ऊर्जेचा वापर होतो आणि त्याचं चरबीत रूपांतर होत नाही. पण आपण 7 नंतर खाल्लं, कामावरून 9 वाजता आलं, 10 वाजता आलं, त्याच्यानंतर खाल्लं आणि अर्ध्या तासात किंवा 15 मिनटात झोपायला गेलं तर त्या आहारातले जे उष्मांक किंवा कॅलरीज असतात त्याचा वापर होत नाही आणि त्याचं चरबीमध्ये रूपांतर होतं आणि वजन वाढतं. बऱ्याच वेळा मला पेशंट सांगतात की डॉक्टर मी दिवसातून एकदाच जेवतो पण तरी माझं वजन वाढतं. केव्हा जेवतो तर रात्री जेवतो, मग वाढणारच वजन. तर आपण कुठल्या वेळेस किती खातो हे सुद्धा महत्त्वाचं आहे. एकतर वेळाचं सांगितलं मी. सकाळचा नाश्ता हा भरपेट असायला हवा, दुपारचं जेवण हे नाश्त्याच्या अर्ध आणि संध्याकाळचं जेवण हे दुपारच्या जेवणाच्या अर्ध, म्हणजे नाश्त्यापेक्षा 1/4. म्हणजे प्रमाण कमी कमी करत नाहीचं. आपलं नेमकं उलटं होतं की सकाळी आपण कामावर जाण्याच्या घाईत असतो, चहा, बिस्किटं, खारी असं सटरफटर काहीतरी खातो आणि कामाला जातो. दुपारी डबा जर बरोबर असेल तर डबा, शक्य असेल तर घरी जाऊन जेवण करतो. रात्री उशिरा घरी आलं की सगळेजण एकत्र गप्पा मारत टी व्ही समोर भरपेट जेवण करतात आणि तसंच झोपायला जातात. त्याच्यामुळे बऱ्याचशा आजारांमध्ये वाढ झालेली आहे. तर आपण वेळा आणि प्रमाण पाळणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतरचा महत्त्वाचा भाग म्हणजे आहारातले घटक. सगळ्यात महत्त्वाचा भाग की आपल्या शरीरासाठी मांसाहार चांगला नसतो. शाकाहार, आपल्या शरीराची रचना जी आहे ती शाकाहारासाठी बनलेली आहे. मानवी उत्क्रांती झाली. लाख वर्षापूर्वीचा आदिमानव शिकार करून खायचा, कंदमुळं फळं गोळा करून खायचा. ते पचवण्याची त्याच्यात तेव्हा क्षमता होती. पण शेतीचा शोध लागला, मानवाची उत्क्रांती झाली, सहजपणे मिळणारा अन्न शिजवायची माहिती व्हायला लागली, त्यामुळे पचायला हलकं झालं. त्यामुळे हळूहळू पचनशक्ती क्षीण होत गेली माणसाची. आणि आजचा जो माणूस आहे किंवा मॉडर्न माणूस आहे, ह्या माणसामध्ये जे आपण अपेंडिक्स बघतो ते आदिमानवामध्ये एक पूर्ण वाढलेलं आतडं होतं आणि ते हळूहळू छोटं होत गेलं आणि आता त्याचं अपेंडिक्स झालं आहे. म्हणजे एकूण पचनशक्ती माणसाची कमी झालेली आहे. त्यामुळे मांसाहार हा आपल्याला वर्ज्य असावा. प्रत्येक जेवणाची सुरुवात ही सॅलड्सने करावी. सॅलड म्हणजे जे ऋतूप्रमाणे, सीझनप्रमाणे आपल्याला हे कच्ची भाजी असते, काकडी, टोमॅटो, गाजर, मुळा, कोबी, या गोष्टी भरपेट खाव्यात आणि त्यानंतर मुख्य जेवणाकडे वळायचं असतं. याचे खूप फायदे असतात. एक म्हणजे त्याने पोट भरून जातं, त्यामुळे आपण भाकरी, चपाती, भात हे कमी प्रमाणात खातो आणि सॅलड्समध्ये कॅलरीज किंवा उष्मांक कमी असतात, त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होते. दुसरी गोष्ट, या सॅलड्समध्ये तंतू किंवा फायबर्स भरपूर असतात, त्याच्यामुळे आपल्याला पोट साफ होण्यासाठी मदत होते आणि रोजच्या रोज पोट साफ झालं तर आतड्यांच्या कॅन्सरची, कर्करोगाची शक्यता खूप कमी होते. तिसरी महत्त्वाची गोष्ट, या सॅलड्समध्ये मुबलक प्रमाणात जीवनसत्व आणि खनिज असतात, जे आपल्या सर्व शारीरिक क्रियांसाठी आवश्यक असतात आणि ते आपल्याला या सॅलड्समधून प्राप्त होतात. त्यामुळे सॅलड्सने जेवणाची सुरुवात करायची आणि मग उरलेली भूक चपाती, भाकरी, भात याने भागवायची.
प्रक्रिया केलेल्या गोष्टी टाळायच्या. आता बर्गर म्हणजे खूप टोकाची गोष्ट झाली, पण आपल्या रोजच्या वापरातल्या गोष्टी जर आपण बघितल्या, मीठ, आपण पांढरं मीठ वापरतो, त्याच्यात फक्त सोडियम आणि क्लोराईड असतं. त्याच्याऐवजी काळ्या मिठाचा वापर करायचा, ज्याच्यात इतर अनेक प्रकारची खनिजं असतात. त्याच्यात पोटॅशियम असतं, मॅग्नेशियम असतं, मॅंगनीज असतं, झिंक असतं, जे आपल्या शरीराला, विशेषतः डायबिटीसच्या पेशंट्सना खूप फायद्याचं असतं. त्यामुळे मिठाचं प्रमाण तर कमीच असायला हवं, पण पांढऱ्या मिठाऐवजी काळ्या मिठाचा वापर करायचा. साखरेऐवजी गुळाचा वापर करायचा. कारण प्रवीण नानांनी सांगितलं की साखर बनवताना किती केमिकल्स वापरता, काय सल्फर वापरता. त्याच्याबरोबरच दुसऱ्या गोष्टीसुद्धा लक्षात घ्या की गुळामध्ये आयर्न किंवा लोहाचं प्रमाण जास्त असतं. आम्ही पेशंट्सना नेहमी सांगतो, विशेषतः महिलांना, की सकाळी 1 मूठ गूळ शेंगदाणे खायचे. कारण त्या गुळामध्ये जे आयर्न असतं, लोह असतं, त्याच्यामुळे आपलं हिमोग्लोबिन चांगलं राहतं. ॲनिमिया होण्याची शक्यता कमी होते. किंवा ज्यांना ॲनिमिया आहे, तो ॲनिमिया बरा करण्यासाठी गूळ हे एक चांगलं खाद्य आहे. गुळाबरोबरच खारीक किंवा काळे मनुके, बीट याच्यामध्ये सुद्धा आयर्नचं प्रमाण भरपूर असतं आणि ते आपल्या फायद्याचं असतं. तर एकूण काय, तर जिथे साखरेचा वापर असतो तो बंद करून त्याच्याऐवजी गूळ वापरायचा. पण हे डायबिटिक पेशंटसाठी लागू नाही. कारण डायबिटिकचे पेशंट अगदी भाबडेपणाने विचारता मला, मग आम्ही गुळाचा चहा पिला तर चालेल का? साखर नाही म्हणता तुम्ही, काय बोलणार? असं तर प्रक्रिया केलेल्या अन्नाचं अजून एक उदाहरण म्हणजे तांदूळ. आपल्याला पांढरा शुभ्र तांदूळ वापरायला आवडतो, तो बघायला आवडतो आणि खायलाही आवडतो. पण पांढरा शुभ्र तांदूळ, पॉलिश केलेला तांदूळ म्हणजे त्याच्यावरचं जे कोंडा असतो तो बाजूला झालेला असतो. आपण जास्त पैसे देऊन त्या कोंड्याचं तेल वापरतो, राईस ब्रॅन ऑइल. अभिमानाने सांगतो की मी राईस ब्रॅन ऑइल वापरतो. राईस ब्रॅन ऑइल वापरण्यापेक्षा तुम्ही पॉलिश न केलेला तांदूळ खा, हातसडीचा तांदूळ खा, तुम्हाला तेवढाच फायदा मिळेल. कारण तो कोंडा जो असतो त्याच्यात फायबर तंतू असतात, त्याच्यात काही जीवनावश्यक फॅटी ॲसिड्स असतात, म्हणजे मेद म्हणूया आपण. ऑइल असतं पण ते जीवनावश्यक असतं, ते फायद्याचं असतं. त्याच्यात बरेचसे खनिज आणि जीवनसत्व असतात. तर हातसडीच्या तांदळाचा भात खा किंवा पूर्वी रेशनचा लाल तांदूळ मिळायचा तसा तांदूळ जो आहे त्याचा भात खा, पांढऱ्या तांदळाचा नाही. अजून एक उदाहरण म्हणजे आपला गहू. सध्या ब्रेड, बिस्किट, पाव, पिझ्झा याचा वापर वाढत चालला आहे. जो पूर्वी 88 पूर्वी मोहाडीत नव्हता, तो आता मोहाडीतही त्याचं लोण पसरतं आहे. दुर्दैवाची गोष्ट ही. पण या सगळ्या गोष्टी मैद्यापासून बनवलेल्या असतात, ज्याच्यात गव्हाचा कोंडा नसतो. आणि मी भर देतो आहे कोंड्यावर की तो फायबर जो आपल्याला सॅलेडमध्ये मिळतो, जो तांदळाच्या कोंड्यामध्ये मिळतो, गव्हाच्या कोंड्यामध्ये मिळतो, तो शरीराला खूप फायदेशीर असतो. त्यामुळे संपूर्ण गव्हाची चपाती खा. जाहिरातींवर जाऊ नका की अमकं तमकं तेल म्हणजे कोलेस्ट्रॉल फ्री तेल आणि ते शरीरासाठी चांगलं म्हणून त्याच्यात पुऱ्या तळून खा. चुकीचं आहे. तेलाचं प्रमाण इतकं पाहिजे की 4 जणांचं कुटुंब असेल तर महिन्याकाठी 4 किलो तेल वापरलं गेलं पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि कुठलंही वापरा, एकतर तुम्ही दर 2 महिन्यांनी तेल बदला किंवा 4 तेलांचं मिश्रण करून वापरा. म्हणजे विविध तेलबियांमधले गुण आपल्याला मिळतात की या तेलबीमध्ये व्हिटॅमिन जास्त आहेत, या तेलबीमध्ये खनिजं जास्त आहेत, तर ते मिक्स करून वापरा, म्हणजे आपल्याला फायदा मिळतो त्याचा. तर ह्या आहारातल्या गोष्टी लक्षात घ्या की आहारातल्या वेळा, आहारातले घटक, आहाराचं प्रमाण त्यावेळेस किती असायला हवं, तर आपण नक्कीच बरेचसे आजार लांब ठेवू शकतो. त्याच्यानंतर जीवनशैलीतला भाग येतो तो म्हणजे कुठल्याही व्यसनांपासून दूर राहा. मग ते मद्यसेवन, तंबाखूचं सेवन. आता ह्या गोष्टी तर जुन्या झाल्या. नाशिकमध्ये ड्रग्सचा प्रभाव पण खूप वाढतो आहे, जे आपल्या शरीराला घातक असतात, जे आपल्या मेंदूसाठी सुद्धा घातक असतात, बुद्धीसाठी घातक असतात. त्यामुळे
मुलांनी विशेष लक्ष द्यायचं आहे की ड्रग्सपासून लांब राहा. जीवनशैलीतले हे 4 महत्त्वाचे घटक आपण बघितले: झोप, व्यायाम, आहार आणि कुठल्याही सवयींपासून, व्यसनांपासून लांब राहणं. मग त्यानंतर हृदयविकार टाळण्यासाठी किंवा तो प्राथमिक अवस्थेत असताना त्याचं निदान होण्यासाठी आपण काय करू शकतो, तर नियमित तपासण्या. आत्ताच राजू काकांच्या घरी विषय झाला देशमुख सरांचा आणि प्रवीण नानांचा की आपल्या 15 दिवसापूर्वी तपासण्या झाल्या आणि ते सगळ्या नॉर्मल आहे, तरीसुद्धा हार्ट अटॅक येऊ शकतो का? येऊ शकतो. याचं कारण असं की तपासण्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जास्त आहे हे कळतं, शुगर जास्त आहे हे कळतं, पण रक्तवाहिनी किती अरुंद झाली आहे ते कळत नाही. बऱ्याच अंशी ते स्ट्रेस टेस्ट किंवा आपण ती ट्रेडमिलवर पट्ट्यावर टेस्ट करून ECG करतो त्याच्यात ते कळू शकतं, पण त्याच्यातसुद्धा फक्त 75% ॲक्युरसी असते. त्याच्या पुढची चाचणी ज्यांना अँजिओग्राफी करायची नाही ती CT स्कॅन करायचा. CT स्कॅनमध्ये हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये किती प्रमाणात कॅल्शियम जमा झालेलं आहे त्याला कॅल्शियम स्कोरिंग म्हणतात. त्याच्यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो की रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे आहे की नाही आणि हृदयविकाराचा झटका येण्याची किती शक्यता आहे ते. दुसरी महत्त्वाची गोष्ट की अडथळा एक गोष्ट झाली, पण कुठल्याही प्रकारचा अडथळा नसताना अचानकपणे हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गुठळी क्लॉट तयार होऊ शकतो काही सेकंदांमध्ये, 1-2 मिनटामध्ये, आणि रक्तप्रवाह ताबडतोब बंद होऊ शकतो. हे कोणामध्ये होतं तर विशेषतः तरुणांमध्ये हे होण्याचं प्रमाण जास्त आहे. आपण बऱ्याच वेळा बातम्या वाचतो पेपरमध्ये की एखाद्या व्यक्ती जिममध्ये गेला, जिममधून बाहेर आला, घराकडे चालला होता आणि अटॅक येऊन गेला. तर अयोग्य वेळी जास्त व्यायाम केल्यामुळे हा प्रकार होऊ शकतो की हृदयावर ताण जास्त पडतो, हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात, हृदयामध्ये रक्ताची गाठ निर्माण होऊ शकते. दुसरी गोष्ट, मानसिक तणाव जेव्हा खूप वाढतो त्यावेळेस आपल्या शरीरातले संप्रेरक ॲड्रेनलिन, नॉरॲड्रेनलिन याचा स्त्राव वाढतो आणि त्याच्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि त्या आकुंचन पावल्या की तिथे रक्ताची गाठ तयार होणं सोपं असते, कारण तेव्हा प्रवाह हळू होतो, रक्तप्रवाह. आणि आपल्याला माहिती आहे जिथे रक्तप्रवाह हळू होतो किंवा थांबतो तिथे रक्ताची गाठ लगेच तयार होते. त्यामुळे अशा स्थितीमध्ये अचानकपणे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो की मनुष्य प्रचंड तणावाखाली आहे आणि पूर्वीची त्याची अँजिओग्राफी नॉर्मल होती. मी पण बघितलेत असे पेशंट्स की मला माहिती आहे की एक पेशंट मी 2 महिन्यापूर्वी शिर्डीमध्ये अँजिओग्राफी केली, नॉर्मल अँजिओग्राफी, आणि 2 महिन्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी येऊन सांगितलं डॉक्टर तो हार्ट अटॅकने गेला. हे काय न ऐकलेले प्रकार नाही आहेत. त्यामुळे तपासण्या करा. कोलेस्ट्रॉल, शुगर जास्त असेल, ब्लड प्रेशर जास्त असेल तर त्याच्यावर उपाययोजना करा. पण मी तपासण्या केल्या सगळ्या नॉर्मल आहे म्हणून मी काही करू शकतो असं अजिबात विचार करू नका. हृदयविकाराचा झटका केव्हाही येऊ शकतो आणि आपण त्याबाबत सजग राहणं आपलं कर्तव्य आहे. हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा लक्षणं कुठली असते आणि त्याच्यावर प्रथमोपचार काय करू शकतो आपण. तर हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा छातीमध्ये मध्यभागी किंवा डाव्या बाजूला तीव्र स्वरूपाच्या वेदना होतात. या वेदना सरासरी 5 ते 15 मिनटं चालतात. किंवा छाती खूप जड होते, छातीवर दबाव आल्यासारखं वाटतं, कोणीतरी छाती दाबतीये, छातीवर कोणीतरी दगड ठेवला आहे असं वाटतं. या वेदना डावा खांदा, डावा हात, डाव्या बोटापर्यंत जाऊ शकतात. डाव्या बाजूचा खालचा जबडा, पाठीमागची डावी बाजू, अगदी बेंबीपर्यंत हे दुखणं जाऊ शकतं आणि सरासरी 5 ते 15 मिनटं चालतं. बऱ्याच वेळा 15 मिनटानंतर ते निवळण्यास सुरुवात होते. आपण जेव्हा काही श्रम करत असतो, काही काम करत असतो तेव्हा या वेदनांना सुरुवात होते आणि जर आपण ते श्रम थांबवले, काम थांबवलं, चालणं थांबवलं, निवांत बसलो 2 मिनटं तर त्या वेदना कमी होतात. हे हृदयविकाराच्या वेदनेचं लक्षण असतं. त्या वेदना जेव्हा होतात तेव्हा श्वास कोंडल्यासारखा वाटतो, खूप घाम फुटतो किंवा मळमळ होते, उलटी होऊ शकते, चक्कर येते. ही त्याची अजून लक्षणं असू शकतात. बऱ्याच वेळा लोक गैरसमज करून घेतात की छातीत दुखतंय, मग ते ॲसिडिटीमुळे असेल किंवा गॅसमुळे असेल. तर असा गैरसमज करून स्वतःची समजूत करून घेऊन आपण आपलं नुकसान करतो.
एक गोष्ट लक्षात घ्या की गॅसमुळे कधीही छातीत दुखत नाही. गॅस हा आतड्यांमध्ये होतो. आपलं जे डायफ्राम असतं, फुफ्फुसं आणि आतड्यांच्या मधलं जे स्नायूंचं पटल असतं, त्याच्या खालीच त्याच्या वेदना होतात गॅसच्या किंवा पोट बिघडल्याच्या. त्याच्यावरती वेदना होत नाही आणि हृदय त्या स्नायूंच्या पटलाच्या डायफ्रामच्या वरती असतं. त्यामुळे गॅसमुळे कधीही छातीत दुखत नाही. हां, ॲसिडिटीमुळे अन्ननलिकेमध्ये जळजळ होऊ शकते, कारण ते ॲसिड जठरामधून वरती येऊ शकतं का जर तो वॉल्व कमकुवत असेल तर, आणि छातीमध्ये जळजळणं जाणवू शकतं ॲसिडिटीमुळे. पण हा फरक डॉक्टरांना करू द्या, आपण त्याचं निदान करायचं नाही. कारण मी असे अनेक दुर्दैवी पेशंट्स बघितलेले आहेत की रात्री छातीत जळजळ होत होती, जेलुसिल घेतलं किंवा ते इनोचं एक ग्लास पाण्यात इनो टाकलं, पिलो, थोडंसं बरं वाटलं, मग फेऱ्या मारल्या आणि मग नंतर ते हार्ट अटॅक येऊन कोसळतात. आता एक लक्षात घ्या की ऑलरेडी हृदयाचा रक्तपुरवठा कमी झालेला असतो. त्याच्यात जेव्हा तुम्ही फेऱ्या मारता तेव्हा हृदयावर अजून ताण टाकतात की हृदयाने जास्त काम करावं लागतं स्नायूंना रक्तपुरवठा करण्यासाठी. तर अशा वेळेस त्या हृदयविकाराच्या झटक्याची तीव्रता वाढते. त्यामुळे जर शंका आली की हा हृदयविकाराचा झटका आहे तर कमीत कमी हालचाल करा, एका जागी बसून राहा. जवळचं कोणी असेल त्याला फोन करून बोलवून घ्या, घरात कोणी असेल तर त्यांना कल्पना द्या. त्यानंतर खोल श्वास घ्यायचा आणि जोरात खोकायचं, असं 4 ते 5 वेळा करायचं. त्याच्यामुळे काय होतं की जी गुठळी तयार होते रक्तातली ती थोडीशी मऊ असते, सुरुवातीच्या अवस्थेत असते. तेव्हा आपण जेव्हा खोकतो तेव्हा आपल्या छातीच्या पिंजऱ्यामधला दाब वाढतो आणि ती गुठळी विरघळण्यास मदत होते. ती गुठळी पुढे निघून जाते आणि हृदयविकाराच्या झटक्याची तीव्रता कमी होते. जर घरात किंवा आजूबाजूला कोणाकडे सॉर्बिट्रेटची गोळी असेल तर ती जिभेखाली ठेवायची. त्याने हृदयाच्या रक्तवाहिन्या प्रसरण पावतात, त्याची आकाराने वाढतात आणि त्यामुळे ती गुठळी पुढे निसटून जाते. ॲस्पिरिनची गोळी एकतर चावून त्याच्यावरती ग्लासभर पाणी प्यायचं किंवा पाण्यात विरघळून मग ते पाणी पिऊन घ्यायचं. ॲस्पिरिनमुळे रक्ताची गुठळी विरघळण्यास मदत होते. त्याचा ॲक्शन किंवा प्रभाव सुरू व्हायला थोडा वेळ लागतो, 3-4 तास लागतात, पण ती प्रक्रिया तरी सुरू होऊन जाते रक्ताची गाठ विरघळण्याची. त्यामुळे प्रथमोपचारामध्ये खोल श्वास घेऊन खोकणं, ॲस्पिरिन, सॉर्बिट्रेट आणि कमीत कमी हालचाल करणं. बऱ्याच वेळा पेशंट स्वतः गाडी चालवत घेऊन येतं हॉस्पिटलला की डॉक्टर छाती दुखतं आणि मग पुढे अनर्थ होतो. तर या गोष्टी टाळण्यासाठी आपण त्याची लक्षणं समजून घ्या. ती स्वतः निदान करण्याच्या भानगडीत पडू नका. प्रथमोपचार करा आणि डॉक्टरांना निदान करू द्या की हृदयविकार आहे किंवा नाही. तपासण्यांमध्ये अजून महत्त्वाच्या तपासण्या म्हणजे ब्लड प्रेशर, रक्तातली साखर, रक्तातलं कोलेस्ट्रॉल, हे दरवर्षी तपासा. वयाची कुठलीही अट न ठेवता. अट म्हणजे 25-30 नंतरच अर्थात, पण दरवर्षी तपासा. कारण जसं मी सुरुवातीलाच सांगितलं की हृदयविकाराचं प्रमाण वाढतं आहे आणि तरुणांमध्ये त्याचं अधिक प्रमाण वाढतं आहे या बदलत्या जीवनशैलीमुळे. त्यानंतर महत्त्वाची तपासणी इकोकार्डिओग्राफी. इकोकार्डिओग्राफी ही सोनोग्राफी सारखी असते की ज्याच्यात आपण सोनोग्राफीमध्ये किडनी, लिव्हर बघतो, तसं इकोमध्ये आपण हृदय बघतो. त्याची रचना, त्याच्यात काही बिघाड आहे का, झडप बिघडलेली आहे का, झडप अरुंद आहे का, किंवा हृदयाच्या एखाद्या भागाची काम कमी होतं आहे का, हृदयाची एकूण कार्यक्षमता किती आहे, हे सगळं आपल्याला इकोमध्ये दिसतं. सगळ्यांना ऐकून माहिती आहे की 60% हार्टचं पंपिंग असतं, ते नॉर्मल आहे. 60%च्या कमी झालं म्हणजे ते नॉर्मल नाही आहे. तर हे आपलं इकोमध्ये कळतं. त्यानंतर स्ट्रेस टेस्ट. मी आत्ताच सांगितलं की पट्ट्यावर चालून ECG काढायचा. सहसा काय होतं, हेल्थ चेकअप करतो आपण तेव्हा झोपून ECG काढतो, तेव्हा हृदयावर कुठल्याही प्रकारचा ताण नसतो आणि ECG नॉर्मल येतो. आपण गाफील राहतो की माझा ECG नॉर्मल आहे म्हणजे मला हार्टचा प्रॉब्लेम नाही. तसं नाही आहे. तुम्ही पट्ट्यावर चालायचं, दर 3 मिनिटांनं त्याचं स्पीड वाढतं आणि अँगल वाढतो, म्हणजे हृदयावरचा ताण वाढतो. कारण पट्ट्यावर चालताना पायाच्या स्नायूंना जास्त प्रमाणात रक्तपुरवठा लागतो, ऑक्सिजन लागतं, पोषणद्रव्य लागतात आणि ते पुरवण्याचं काम हृदयाचं असतं. त्यामुळे हृदयाच्या ठोक्यांची गती वाढते, ब्लड प्रेशर वाढतं. पर्यायाने हृदयाच्या स्नायूंची ऑक्सिजनची गरज वाढते आणि ती जर गरज भागवली जाऊ शकत नसेल
हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे असल्यामुळे तर मग ECGमध्ये बदल दिसायला लागतात आणि त्याच्यावर आपण निदान करू शकतो हृदयविकाराची शक्यता आहे किंवा नाही. त्यामुळे साधा ECG हा फक्त हार्ट अटॅकमध्येच ॲबनॉर्मल असतो. जर हार्ट अटॅक नसेल तर हृदयविकार नाही असं नसतं. स्ट्रेस टेस्ट जर पॉझिटिव्ह आली म्हणजे त्याच्यात ECGमध्ये काही बदल दिसले तर आपण अँजिओग्राफीचा सल्ला देतो. आता अँजिओग्राफीमध्ये सुद्धा खूप बदल झाले आहेत. पूर्वी मांडीच्या रक्तवाहिनीतून करायचे, 6 तास पाय सरळ ठेवून झोपून राहावं लागायचं, बऱ्याच वेळा तिथे रक्ताच्या गाठी व्हायच्या, रक्तस्त्राव व्हायचा. पण आता मनगटाच्या रक्तवाहिनीतून करता अँजिओग्राफी. अँजिओग्राफीला जेमतेम 3 मिनटं लागतात. मनगटाच्या रक्तवाहिनीत सुई टोचून त्यातून आपण कॅथेटर हृदयापर्यंत नेतो, इंजेक्शन देतो आणि मग त्या द्रव्याचा प्रवाह, ते कॉन्ट्रास्ट म्हणतो आम्ही त्याला, त्याचा प्रवाह हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधला आपण स्क्रीनवर बघतो. त्याची आपण CD पण काढतो. मग हृदयाच्या किती रक्तवाहिन्यांमध्ये किती ठिकाणी अडथळे आहे आणि किती टक्के आहे, 40% आहे का 90% आहे का 100% आहे, हे आपल्याला अँजिओग्राफीमध्ये कळतं. आणि त्याच्यावर मग आपण पुढचं उपचार काय करायचा. जर 70%पेक्षा कमी अडथळा असेल तर फक्त औषधं, 70%पेक्षा जास्त असेल, 2-3 ठिकाणी असेल तर शक्य असेल तर अँजिओप्लास्टी, जास्त ठिकाणी असेल अशा ठिकाणी आहे की जिथे अँजिओप्लास्टी करणं शक्य नाही किंवा धोकादायक आहे, किंवा त्या ब्लॉक्समध्ये जर कॅल्शियमचं प्रमाण जास्त असेल तर मग आपण बायपासचा पर्याय देतो. आता नवीन उपकरणं आलेली आहेत की ज्याच्यामुळे रक्तवाहिनीत कॅल्शियम जरी असलं तरी बायपासची गरज पडत नाही. त्या ठिकाणी कटिंग बलून, म्हणजे त्या बलूनला ब्लेडचे पाते असतात, त्याच्यामुळे ते कॅल्शियम खरवडून निघतं. किंवा रोटाब्लेटर, म्हणजे ड्रिल मशीन, जसं आपण भिंतीत खिळा ठोकण्यासाठी आधी ड्रिल करतो, भिंतीत भोक पाडतो, तसं हृदयाच्या रक्तवाहिनीतल्या कॅल्शियममध्ये ड्रिल करता येतं आणि त्या कॅल्शियमचा भुगा करून रक्तवाहिनी मोकळी करता येते. असे अनेक नवीन शोध आलेले आहेत आणि त्याचा वापरही आपण नियमितपणे करत असतो. त्यामुळे बायपासची गरज पुष्कळांशी कमी झालेली आहे. पण जिथे ज्या गोष्टीची गरज आहे ती करून घ्या. त्यामुळे आपलंच आरोग्य चांगलं राहतं आणि आपलं आयुर्मान वाढतं. जास्त वेळ घेत नाही मी, कारण 1 तास झाला आहे आता. मी फक्त परत आपल्या सगळ्यांना एक विनंती करेन की आज प्रवीणांनी जी माहिती दिली आहे, मी जी माहिती दिलेली आहे, त्याच्यावर घरी जाऊन मनन करा, चिंतन करा आणि ती आपल्या रोजच्या जीवनामध्ये अंगीकारण्याचा प्रयत्न करा. निरोगी राहा, तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. तुम्ही निरोगी राहिले तर कुटुंब निरोगी, समाज निरोगी आणि देश बळकट होईल. धन्यवाद. आयोजकांचे मी परत आभार मानतो की त्यांनी मला इथे बोलवलं आणि आपल्याशी सुसंवाद साधण्याची संधी दिली. नमस्कार. जवळपास 1 ते सव्वा तासापासून आपल्याला हृदयाची रचना, हृदयाचे विकार आणि त्या विकारांपासून वाचण्यासाठी आपली जीवनशैली कशी असावी, आपला व्यायाम, झोप, आपला आहार, या सगळ्यांवरती सरांनी अगदी सखोल मार्गदर्शन केलं. इथे उपस्थित प्रत्येक व्यक्ती अगदी बारकाईने ते सगळं ऐकत होते. पण तरीसुद्धा या व्यतिरिक्त कोणाच्या मनात जर काही शंका असेल, काही प्रश्न असेल तर प्रातिनिधिक स्वरूपात एखादा किंवा दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी सरांना विचारूया. जर कोणाला इच्छा असेल प्रश्न विचारण्याची तर आपल्या जागेवर उभं राहून प्रश्न विचारू शकता. याचा अर्थ गेल्या 1 तासापासून धन्यवाद सर. श्रीकृष्णदेव नमो नमः. वासुदेव जय नमो नमः. कुंज बिहारी. हृदयावरती काही परिणाम होतो का? सरांचं
उत्तर होतं हृदयावरती परिणाम होत नाही, फक्त तो हातात काढून जास्त वेळ तो बघायचा नाही. तो जर जास्त वेळ बघितला तर मग नक्कीच हृदयावर त्याचा परिणाम होईल. श्रीकृष्णदेव ठीक आहे, नमो धन्यवाद सर. नमः वासुदेव श्रीकृष्ण जय जन्मोत्सव नमो ग्रामदैवत नमः मोहडमल्ल महाराज व कुंज कानोबा महाराज बिहारी यांच्या नमो नमः श्री यशोदानंदन नमो नमः कैलासवासी एकनाथ भाऊ जयराम जाधव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्री अष्टबाहू गोपालकृष्ण प्रबोधन व्याख्यानमाला 2025 या व्याख्यानमालेचं हे 17वे वर्ष. त्यात आज कैलासवासी जनार्दन श्रीकृष्णदेव बाळासाहेब नमो देशमुख यांच्या नमः स्मृतीप्रित्यर्थ वासुदेव गुंतलं जय गेलेलं या नमो व्याख्यानमालेचं दुसरं पुष्प. कुंज या बिहारी पुष्पासाठी नमो उत्तर नमः महाराष्ट्रातील यशोदानंदन नमो प्रसिद्ध नमः हृदयरोग तज्ज्ञ माननीय डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी सर या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित राहिले. आपल्या विनंतीला मान देऊन त्यांनी आपणा सर्वांना हृदयरोगासंदर्भात सखोल असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सरांचे मी समस्त ग्रामस्थांच्या वतीने व संयोजन समितीच्या वतीने श्रीकृष्णदेव सरांचे नमो आभार या ठिकाणी व्यक्त नमः करतो. वासुदेव त्याचबरोबर जय मराठा प्रसारक नमो समाज संस्थेचे नमः संचालक कुंज आदरणीय प्रवीण जाधव बिहारी नमो यांनी देखील नमः आपल्याला आरोग्याविषयी यशोदानंदन नमो त्याबद्दल नमः त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवाद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शहाजीदादा सोमवंशी, त्याचबरोबर आदरणीय बापूसाहेब पाटील, माननीय विलासअण्णा पाटील, त्याचबरोबर मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे शिक्षणाधिकारी प्राचार्य डॉक्टर विलास देशमुख सर, मोहाडी गावच्या प्रथम नागरिक सौ आशाताई लहांगे, उपसरपंच भाग्यश्रीताई जाधव, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मोहाडीतील ग्रामस्थ, माता भगिनी, बालगोपाल, आपण सर्व या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आणि शांत चित्ताने हे आजचं व्याख्यान आपण ऐकलं. नक्कीच खात्री आहे की सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या जीवनशैलीमध्ये यातून नक्कीच बदल कराल अशी मी आशा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आजचं हे दुसरं पुष्प प्रभू गोपालकृष्णाचे चरणी अर्पण झालं असं जाहीर करतो आणि आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर. उद्याचं जे व्याख्यान आहे ते माननीय शिक्षण तज्ज्ञ सचिन जोशी यांचं विचार कसा करावा हा या मोहन टू महात्मा या विषयावर उद्याचं तिसरं पुष्प या ठिकाणी गुंतलं जाणार आहे. मी सर्वांना विनंती करतो की उद्या आपण कृपया वेळेत या ठिकाणी उपस्थित व्हावं म्हणजे आपल्याला कार्यक्रम वेळेमध्ये सुरू करता येईल. खूप खूप धन्यवाद. श्रीकृष्णदेव